आपण बघतोय गोकुळ गीते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक मधली ही दृश्य बघतोय। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचे जे समर्थक आहेत ते एकच वादा गोकुळ दादा अशा प्रकारची घोषणाबाजी देत आहेत आणि त्यामुळे या नाशिक मधल्या इतर ठिकाणी आपण बघतोय महायुतीचे उमेदवार आतापर्यंत 4 निकाल हाती आलेले आहेत। 4ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे। मात्र नाशिकमध्ये काही उलटफेर होणार का, नाशिकमध्ये काही उलटापालट होणार का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। कारण ज्या सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यापासून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आहेत त्यांची जी देहबोली आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा जो जल्लोष आहे, पहिल्या फेरीमध्ये गोकुळ गीते ज्या पद्धतीने आघाडीवर गेलेले आहेत, या सगळ्याकडे बघता नाशिकमध्ये काहीतरी उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नाशिकमध्ये आपण बघतोय गोकुळ गीतेंना 150 पैकी 100 मतं पडलेली आहेत आणि पहिली फेरी आपण ही बघतोय अपक्ष उमेदवार गोकुळ गीते ज्या पद्धतीनं गोकुळ गीते यांना पहिल्या फेरीमध्ये चांगली मतं पडलेली आहेत नाशिकमध्ये आणि त्यामुळे त्यांचे समर्थक हे सगळा जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्यामध्ये आपण जर नाशिकच्या फॉर्म भरण्यापासून आतापर्यंत जर सगळं बघितलं तर पुरेपूर ड्रामा नाशिकच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचा पाहायला मिळाला। महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली। नरेंद्र दराडेंचे भाऊ किशोर दराडे हे सुद्धा आमदार आहेत। नरेंद्र दराडे यांना महायुतीने उमेदवारी दिली शिंदेच्या शिवसेनेकडून। त्यानंतर गोकुळ गीते, गणेश गीते हे दोघेही भाऊ अपक्ष उमेदवारी त्यांनी भरलेली होती। त्यानंतर गणेश गीतेंची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, अर्ज मागे घेतला। गोकुळ गीते मात्र शेवटपर्यंत ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या सगळ्यामध्ये गोकुळ गीते शेवटच्या दिवसापर्यंत ठाम आहेत। महायुतीच्या नेत्यांनी विनवण्या केल्यानंतर, त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी प्रचार थांबवला, मात्र निवडणुकीतून माघार घेतली नाही असं त्यांनी आज सांगितलं। थेट जाऊयात नाशिकला। योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय समर्थक आनंदोत्सव करताना दिसत आहेत गोकुळ गीतेंचा काय उलटफेराची शक्यता आहे का नाशिकमध्ये? नाशिकमध्ये चमत्कार होणार हे आपण आधीच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने मतदानाच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा होती, ती आता खरी ठरली आहे। आपण बघू शकतो अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना 389 पहिल्या पसंतीची मतं मिळाल्याचा दावा हा कार्यकर्त्यांनी केला आहे। जो मध्ये मतमोजणी प्रतिनिधी होता तो मतमोजणी केंद्रातून बाहेर येत त्याने जल्लोष साजरा केला आणि सर्व बाहेर जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्याने हे सांगितलं आणि त्यामुळे आपल्याला हा जल्लोष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायासमोर पाहायला मिळतोय। खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात राग हा महायुतीच्या उमेदवाराविरोधात होता आणि तो महायुतीतल्या 3ही पक्षांमध्ये होता आणि त्यामुळे गोकुळ गीते यांना मोठ्या प्रमाणात भरघोस असा प्रतिसाद हा मिळालेला होता आणि त्यांनी उभं राहावं हा आग्रह सातत्यानं त्यांच्या पाठीमागे होता आणि तोच आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे। आता सर्व त्यांना कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आता त्यांना 389 मतं पहिल्या पसंतीची मिळालेली आहेत, त्यामुळे ते विजयी झाले असं म्हणता येईल। मात्र अजून अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये अधिकृत घोषणा झाल्यानंतर राडा होऊ शकतोय का नाशिकमध्ये? कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीला मतमोजणीच्या सुरुवातीलाच आमदारांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप गोकुळ गीतेने केला, त्यामुळे या सगळ्याबद्दल काय सांगा? खरंय, जर आपण बघितलं तर आक्षेप ह्या ठिकाणी किशोर दराडे यांच्या उपस्थित राहण्याबद्दल घेण्यात आलेला होता। गोकुळ गीते यांनी हा आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही निवडणूक रंगलेली होती। आता कार्यकर्त्यांनी हे सगळं या ठिकाणी सिद्ध केल्यामुळे, कार्यकर्त्यांनी रेटा असल्यामुळे मी ही निवडणूक लढवली असं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ही गर्दी पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर सर्व जे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय वाटतं आहे। आपण बघू शकतो की कार्यकर्ते आपल्याशी बोलत आहेत, त्या कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊ काय वाटतंय आपल्याला, काय काय निर्णय झाले, काय वाटतंय? जनतेच्या मनातील आमदाराचं खरंच हे झालेलं आहे, जनतेने कौल दिलेला आज कुठल्याही प्रकारचे एवढं दबाव तंत्र असताना सुद्धा मतदारांनी कौल हा गोकुळ गीते यांच्या पाळण्यात दिलेला आहे आणि 389 मतांनी गोकुळ गीते या ठिकाणी विजयी झालेले। अजून अधिकृत घोषणा झाली नाही आणि झालेली नाही, पण 389चं लीड आहे। एवढं लीड 618 मतदानामध्ये तुटणं हे शक्य नाहीये आणि मतदारांचा पहिल्यापासून पाठिंबा होता का गोकुळ गीते यांनाच आम्ही मतदान करू, कितीही पैसा वाटला तरी आम्ही मतदान ह्या दरड्यांना करणार नाही।
एकूणच आपण जर बघितलं की जनतेचा रेटा या ठिकाणी होता की मतदान आम्ही करणार नाही आणि आम्हाला गोकुळ गीते यांनाच मतदान करायचं आहे. मोठ्या प्रमाणात दबाव हा आलेला होता आणि गोकुळ गीतेंना माघार घेण्यास भाग पाडलं होतं, प्रचार थांबवण्यास भाग पाडलं होतं. मात्र मतदारांनी निवडून दिलं असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघितलं शेवटपर्यंत जो राडा पाहायला मिळाला होता, ड्रामा पाहायला मिळाला होता नाशिक आणि जळगावमध्ये तर महायुतीच्या उमेदवारानं विजय मिळवलेला आहे. त्या ठिकाणी महाजन जिंकून आलेले आहेत भाजपचे. तर इकडं मात्र काहीसा उलटफेर होण्याची शक्यता आहे, ज्या पद्धतीनं दावा करतायत गोकुळ गीतेंचे कार्यकर्ते. खरंय, गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यापासूनच उत्साह आपल्याला या ठिकाणी ठेवलेला होता आणि आपण जर बघितलं तर गोकुळ गीते यांच्यामध्ये सुद्धा आहे उग्र होता नाराजी आपण बघू शकतो जल्लोष गोकुळ गीतेंचा आणि गोकुळ गीते सुद्धा या ठिकाणी बाहेर आल्याचं आपल्याला दिसतंय. जल्लोष आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण बघतोय एकूण 618 मतं आहेत आणि 319 पहिल्या क्रमांकाची पहिल्या पसंतीची मतं गोकुळ गीतेंना पडल्याचा दावा त्यांचे समर्थक करतायत. आणि जर 319 मतं खरंच पडलेली असली पहिल्या पसंतीची तर मात्र तो निकाल का असेल हे संपूर्ण आता समोर चित्र येण्याची शक्यता. अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही. गोकुळ गीते सुद्धा बाहेर येत आहेत. गोकुळ गीते आणि मतदारांच्या मनातली मतदारांची जी हवा आहे एकंदरीत नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतली ती ओळखली होती आणि त्यामुळेच त्यांनी माघार घ्यायला नकार दिला होता. पहिली जी अधिकृत माहिती आपल्याकडे येते त्यामध्ये गोकुळ गीतेंना 150 पैकी 100 मतं मिळाली होती आणि आता त्यांचे समर्थक जे दावा करतायत 319 मतं मिळाल्याचा दावा गोकुळ गीते यांचे समर्थक करताना दिसत आहेत. एकूण मतं 618 आहेत आणि जर 319 मतं जर पडली असतील पहिल्या पसंतीची गोकुळ गीते यांना तर मात्र त्यांचा विजय निश्चित आहे. मात्र आता अधिकृत अद्याप घोषणा होताना दिसत नाहीये. गोकुळ गीते यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष पाहायला मिळतो.